रेती माफियांवर म्हणण्या अगोदर ते पहिले वाळू ठेकेदार होते, पण ज्या वेळेस त्यांनी शासनाच्या नियमाची पायमल्ली केली, हरित लवादाच्या नियमांची पायमल्ली केली, सेसाची पायमल्ली केली, पर्यावरणाची हानी केली, त्यावेळेस ते झाले वाळू माफिया. आज अंमळनेरच्या जनतेमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आक्रोश निर्माण झाला. 5 बळी गेले. त्याच्यानंतर तरी देखील ओव्हरलोड डंपर थांबेना, रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली, तरी डंपर थांबेना आणि कुणीही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही याच्यावर. ते बघून त्याची चीड यायला लागली आणि कुठेतरी या गोष्टीवर आपण निवेदन द्यावं, तक्रार करावी आणि झालेल्या पर्यावरणाचा ह्रास हा मोडीत काढत यांना शास्ती कशी होईल याच्यासाठी हे निवेदन SP साहेब, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि सर्वांनाच देण्यात आलेली आहे. विशेष त्याचं स्टिंग ऑपरेशन केलं गेलेलं आहे. आता जे आपण व्हिडिओज काही दाखवत आहेत ती व्हिडिओ तो झाकी आहे. आता याच्यानंतरचे अजून काही व्हिडिओज आहेत त्याच्यावर ग्रॅटिट्यूड आणि लॅटिट्यूडचे आहेत. यांना नियोजित दिलेल्या जागा सोडून यांनी उत्खनन केलं. उत्खनन केल्यानंतर मध्ये रस्ते टाकले, वाहतं पाणी अडवलं आणि अंमळनेरकरांना 15-15 दिवस पाण्यापासून ताटकळत ठेवण्याचं पाप यांनी केलेलं आहे. त्यामुळे चीड येऊन की मैं वो कलम नहीं हूं जो बिक जाती है दरबारों में, मैं शब्दों का दीप सुनाऊं अंधियारे चौबारों में, मैं वाणी का राजदूत हूं, सच पे मरने वाला हूं, डाकू को डाकू कहने की हिम्मत करने वाला हूं. याच पवित्र विचारांनी मी हे काम केलेलं आहे. तुम्ही वाळू ठेक्यापेक्षा जे तुम्हाला देण्यात आलेली मर्यादा होती ती मर्यादा तुम्ही ओलांडली, त्याच्यामुळे कारवाई करण्यात आली. महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे वजन काटे नाही, तिथे CCTV फुटेज नाही, तिथे सीमांकनाचे झेंडे लावण्यात आलेले नाहीत. म्हणजे म्हणून आम्ही माननीय तहसीलदार असो, प्रांत अधिकारी असो आणि या सिस्टम मधले जे महसुली कर्मचारी ज्या त्या गटामध्ये काम करतात, तलाठी, सर्कल, या सर्वांची चौकशी करून बडतर्फाची मागणी केलेली आहे. ज्यांनी अवैधरित्या उत्खनन केलं, ज्यांनी पर्यावरणाचा ह्रास केला, ज्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची तोडमोड केली, म्हणजे ती व्हॅन्डलिझम ऍक्ट मध्ये येते, यांच्यावर कारवाई होणार. गावात जनतेत खऱ्या अर्थाने तुम्ही जो महत्वाचा प्रश्न विचारलाय, जनतेमध्ये या लोकशाहीच्या 4थ्या आधारस्तंभाविषयी आता अविश्वासता जास्त वाढत चाललेली. का? कारण की डोळ्यासमोर हा सगळा गैरप्रकार होत असताना ठेवल्यानंतर त्यांनी त्याची क्रमशः बातमी लावायला हवी होती, जेणेकरून शासन प्रशासन जागं झालं असतं. पण तसं न करता एक बातमी सोडायची आणि त्याच्यानंतर थंड बस्त्यात ठेवायचं. त्याच्यामुळे विश्वासार्हता जनतेमध्ये या 4थ्या आधारस्तंभाविषयीची कमी होत चाललेली आहे. यांच्यावर विश्वास नव्हता तहसीलदार आणि प्रांतावर, म्हणून मी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात गेलो आणि मी घुगे साहेबांना तेच सांगितलं, सन्मान्य घुगे साहेबांना, की तुमच्या मागे जे अशोक स्तंभ आहे आणि त्याच्या खाली वाक्य लिहिले सत्यमेव जयते, सत्याचा विजय होणार, केलेले पंचनामे वस्तुनिष्ठ राहणार, दिलेले व्हिडिओ आणि याच्यानंतरचे काही अजून व्हिडिओ आहे की तुम्ही दिलेले पंचनामे खरंच वस्तुनिष्ठ आहे का, तहसीलदार यांनी आता क्लोजिंग रिपोर्ट काय देतात, या सगळ्या गोष्टी कायद्याच्या फ्रेम मध्ये बसतायत का ते बघावं लागणार. अन्यथा या सर्व साठेबाजारी, काळेबाजारी आणि संगनमताने टाकलेल्या दरोड्याच्या विरोधात लवकरच उच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल, PIL दाखल करण्यात येईल. ठेक्यांवर झालेली जी अनियमितता आहे साहेब, ती अनियमिततेच्या विरोधात सेसा कायदा अंतर्गत फौजदारी पात्र गुन्हे दाखल होणे गरजेचे. याच्यामध्ये ज्या ज्या वाळू ठेकेदारांनी नियमाचं उल्लंघन केलं, पर्यावरणाचा ह्रास केला, मी बोललोय ना, माझ्या 2 आया आहेत, जिने जन्मदाता आई, जिने मला दूध पाजलं, आणि जी तापी माय, सूर्यकन्या तापी माय म्हणतो मी त्यांना, तिने मला आतापर्यंत पाणी पाजलेलं आहे. या आईला निर्वस्त्र करण्याचं पाप जे यांनी केलेलं आहे आणि त्याच्यावर जो राजकीय प्रभावाने हे सगळं दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, अतिशय दुःख आणि वेदनादायी गोष्ट आहे. पूर्ण अंमळनेर तालुका
हा खदखदून उठत आहे आता या प्रश्नांवर. याच्यावर पुढचं पाऊल एकच राहणार आहे, मी चौकामध्ये LCD लावणार आणि झालेल्या त्या तापीमयाचं वशहरण मी जनतेसमोर मांडणार, चौकात न्याय मागणार. विशेष म्हणजे न्याय मागण्याची पद्धत, जसं कोणी मृत झालं ना बोंबा मारतं, तसं तहसीलदार आणि प्रांतच्या नावाने मी बोंबा मारणार. की हे मृत व्यवस्था झाली म्हणून ही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि अंमळनेरकरांना सुद्धा वेठीस धरण्यात आलं, गावकऱ्यांना वेठीस धरण्यात आलं. त्याच्यामुळे मी LCD जळगाव जिल्ह्यात पण LCD लावणार आणि चौकात दाखवणार आणि राज्य सरकारपर्यंत माझा आवाज अशा बोंबा मारून पाठवणार.